शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने 19 तारखेला निघणाऱ्या विविध मंडळाच्या मिरवणुकी संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे बैठक पार पडली। यावेळी नानासाहेब काळे, दिलीप कोल्हे, सुशील बंदपट्टे, नरेंद्र काळे, पुरुषोत्तम बर्डे, शिंदे, सुनील रसाळे, बसवराज येरटे, चक्रपाणी गज्जम, नवनाथ भजनावळे, महेश कुलकर्णी, राजू पाटील, महेश अनमे, सचिन स्वामी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मिरवणूक परवानगीसाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली। येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मंडळांना 19 तारखेला मिरवणुकीसाठी परवानगी मिळेल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले। त्यामुळे सर्व मंडळांनी मिरवणूक परवानगी संदर्भात कोणतीही काळजी करू नये। सर्व मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार असून सर्व मंडळांनी उत्साही वातावरणात नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। सोलापूर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं अनेक मंडळ हद्दवाडीच्या भागामध्ये अनेक हद्दवाडीच्या ठिकाणी गणपती आपलं शिवजयंती उत्सवामध्ये साजरी करण्याचा त्यांचा मानस असतो। परंतु ज्यांना परवानगी दिलेली आहे त्यांना मागच्या वर्षीची परवानगी मागायची आणि पुढे त्यामुळं काही मंडळं मध्यवर्तीमध्ये न येता स्थापना करतात, परंतु काही मंडळं आता त्यातली मिरवणुकीत सामील होणार आहेत। परंतु अशा मिरवणुकीच्या ह्याला परवानगी देण्याचं मान्य पोलीस आयुक्तालयाकडून कळवण्यात आलं। म्हणून आम्ही सांगितले सोलापूर शहर आहे, हद्दवाड आहे, आता आमच्या डोणगाव नाक्यापासून ते बायपास रस्त्यापर्यंत अनेक जो पेच झालेले, जो 10 ते 15 तिथं अपार्टमेंट झालेले, त्या लोकांनी उत्सव करायचा नाही का? अशा पद्धतीची मंडळाच्याकडं सगळ्यांची तक्रार आली त्या मंडळाने। त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आमच्या सहकारी मित्र काळे, नरेंद्र काळे साहेब, मध्यवर्तीचे अध्यक्ष नाना काळे, बर्डे साहेब, रसाळे, हे सर्व मंडळींनी बसून विचार केला आणि मंडळांच्या भावना लक्षात घेतल्या। त्यामुळं परवानगी तुम्हाला द्यावीच लागेल अशा पद्धतीची आमची मध्यवर्ती महामंडळाची भूमिका आहे। त्याप्रमाणे आत्ता आमची कपाडे साहेबांची चर्चा झाली सर्वांसोबत, त्यांनी मान्य केलं आम्ही डॉल्बीचं समर्थन करणार नाही, म्हणून तुम्ही डॉल्बी लावायची नाही, ही लावायची नाही, ते लावून अशा पद्धतीचं हे धोरण चुकीचं आहे। त्याबद्दल आमची समंजसपणे चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलं की असे काही मंडळ आहेत त्यांची यादी द्या आणि आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला कळवू आणि त्यांना या उत्सवामध्ये भाग घेता येईल। आज पोलीस प्रशासनाबरोबर सन्माननीय अध्यक्ष आणि दिलीप भाऊ कोल्हे, सुनील रसाळे साहेब, नरेंद्र काळे यांच्यावर सगळ्यावर चर्चा झाली। ज्या काही मंडळाच्या अडचणी आहेत, ज्या मंडळाला परमिशन मिळत नाही नवीन मिरवणूक काढायच्या, त्यांनी मध्यवर्तीला संपर्क करावा, त्यांनी उपायुक्त कबाडे साहेबांशी संपर्क करावा आणि सगळ्यांना निश्चित परमिशन मिळेल। पोलीस आयुक्ताच्या ज्या अटी आहेत, पोलिसांच्या अटी व नियमानुसार सगळ्यांना परमिशन मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर येणाऱ्या 2-3 दिवसात सगळ्या मंडळांना शिवजयंतीच्या मिरवणुकीची परवानगी आणि स्थापनेची परवानगी दोन्ही मिळाले जाते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।